प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, महिलांच्या अध्यक्षा राज्याच्या रुपाली चाकणकरजी, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे, राजेश विटेकर, लोकप्रिय आमदार राजू भैया नवगरे, सूरज चव्हाण, बीडी बांगर, वसीम बुराण, विश्वंभर पवार, कांचनताई शिंदे, गौतम दवणे, सचिन भोसले, तानाजी बेंडे, कपिल सोनटक्के, सत्तार भैया, त्र्यंबक कदम, संजय दराडे, तसंच उपस्थित असणारे संतोष कदम, महादेव एकलारे, रोहन सामाले, बालूमामा ढोरे, सुशील शेळके, कन्हैया कदम, मोहसिन शेख, बालाजी घुले, आदित्य आहेर, माझ्या बसमत आणि या पंचक्रोशीतील जमलेले सगळ्या माझ्या माय माऊली, माझ्या भगिनी, माझ्या मुली, आमचे सगळे बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सगळे माझे सहकारी आणि उपस्थित असणारे पत्रकार मित्रांनो, सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये आपले लोकप्रिय आमदार राजूनी आपली भूमिका त्या ठिकाणी विशद केलेली आहे। या बसमतच्या ऐतिहासिक, पौराणिक आणि अध्यात्मिक भूमीमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, आया बहिणींनी, माय माऊलींनी, तरुण मित्रांनी, व्यापारी बंधूंनी, तमाम समाजातल्या सर्व घटकांनी ज्या प्रकारे स्वागत केलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। श्रावणाच्या या पवित्र महिन्यात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंढा नागनाथाच्या चरणी वंदन करतो। देशभर समतेचा संदेश देणाऱ्या संत श्री नामदेव महाराजांच्या चरणी मी त्या ठिकाणी नतमस्तक देखील होतो। मित्रांनो, एकंदरीतच राज्यामध्ये जनसन्मान यात्रा काढण्यामागची भूमिका ही मी त्या ठिकाणी तुम्हाला विशद करणार आहे। सुरुवातीला आम्ही राज्यामध्ये आम्ही जनसेवक आहे, मी काय, सुनील तटकरे जी काय, राजेश विटेकर जी काय, विक्रम काळे जी काय, राजू भैया नवगरे जी काय, आम्ही लोकांचं, जनतेचं प्रतिनिधित्व करणारे जनसेवक आहे। आणि त्याच्यामुळं जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या मध्ये जाणं, लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेणं, अशा प्रकारची भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारली आणि त्याच्यातूनच आज ही जनसन्मान यात्रा तुमच्या परिसरामध्ये आलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। महाराष्ट्रामध्ये फिरत असताना साधारण काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मराठी बांधवांचे आहेत, सकल मराठा समाजाचे आहेत, मुस्लिम बांधवांचे आहेत, इतर पण वेगवेगळ्या घटकाचे आहेत। शेवटी तुमचा माझा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन या राज्याची स्थापना केली। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं पुढे जात असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे। एक वातावरण राज्यामध्ये चांगलं राहावं, सर्व समाजामध्ये जातीय सलोखा राहावा, त्याच्यामध्ये कुठेही एकमेकाच्या मनामध्ये तेढ निर्माण होऊ नये, अशा प्रकारची भूमिका ही आमच्या सारख्यांची आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मध्ये तेढ निर्माण होऊ नये अशा सभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला तो उभ्या भारताने पाहिला, महाराष्ट्राने पाहिला। आज पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय। मी जवळपास
बसमतकरांनो, 34 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतोय. मी काम करत असताना कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही. समाजातला गरीब घटक असेल तो कोणत्याही जातीचा प्रयत्न आम्ही केला. आज इथं मोठ्या संख्येने माझ्या महिला आलेल्या आहेत. मी माझ्या मायमाऊलींचं स्वागत करतो. मी ज्यावेळेस यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमच्या ज्या मायमाऊली आहेत, आमच्या भगिनी आहेत, ह्या घरामध्ये काम करत असताना स्वतःच्या मुला मुलींच्या करता कष्ट घेतात, त्यांच्या पतींच्या करता कष्ट घेतात, मेहनत घेतात. स्वतःला काही घ्यायचं असेल तर स्वतःच्या घेण्याच्या गोष्टीला मुरड घालतात की नको, माझ्या करता ही भूमिका स्वीकारायला नको, आपण कच्च्या बच्चांच्या करता करू, आपण मुलाबाळांच्या करता करू. आज देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मी 10वा यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना मी हाच कटाक्षाने विचार केला की माझी खुरपणीला जाणारी बाई, माझी त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी महिला, माझी आदिवासी समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये काम करणारी महिला, माझी त्या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, किंवा आमच्या ज्या काही महिला धुणं भांडी करतात, आमच्या काही महिला स्वयंपाक करतात, कोणाच्या घरी जाऊन त्यांचा स्वयंपाकाचा त्या ठिकाणी पदार्थ बनवतात, अशा महिलांना देखील समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही पावलं उचलली. आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यात. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी राखी मला बांधल्यात. ते कशाचं दोगतं किंवा त्यांना एक विश्वास आहे की भावाच्या नात्याने हे आपलं संरक्षण करतील, हे आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील. मी आजच्या बसपाच्या जाहीर सभेच्या निमित्ताने सांगतो, माझ्या मायमाऊलींनो, तुम्ही काळजी करू नका. भावाच्या नात्याने तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, हा शब्द माझ्या महिलांना देतो. आज विरोधक आमच्यावर टीका करतात. ते म्हणतात की निवडणूक आली म्हणून हा चुनावी जुमला आणलाय आणि त्याच्याकरता आमच्या महिलांना रक्षाबंधनाची यांनी त्या ठिकाणी ओवाळणी टाकलेली आहे. तसं नाहीये. आमच्या महिलांना उद्याच्या कायम पुढची वर्ष ही मदत झाली पाहिजे. पुढे दिवाळी आहे, त्या दिवाळीमध्ये भाऊबीज येईल, भाऊबीजेच्या नात्याने ओवाळणी टाकली पाहिजे. हे पैसे तुमचे आहेत, हे तुम्हाला दिले गेलेले पैसे आहेत. काही जण सांगतात की तुमचे पैसे काढून घेतील. मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, एकही मायेचा लाल तुमचा 1 रुपया देखील काढून घेऊ शकत नाही. हा शब्द अजित पवार म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. काही कधी कधी चुकीची वक्तव्य येतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. त्यावर विश्वास ठेवू नका. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय, मी देखील अर्थमंत्री आणि नियोजन खात्याचा मंत्री या नात्याने तुम्हाला सांगतो की हे तुमचे हक्काचे आहेत. तुम्हाला काहीतरी मान सन्मान मिळाला पाहिजे. तुम्हाला सबल करायचंय, तुम्हाला सक्षम करायचंय, तुम्हालाही समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं राहण्याचा अधिकार आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळवून द्यायचा आहे. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून. मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने जातीनं लक्ष घालील एवढा शब्द ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पक्का आहे. आजपर्यंत मी ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन. आता पुन्हा अरे हे तेच आहे ना. ठीक आहे, तुमची भूमिका काय असली तर मांडा. हो ठीक आहे. 12 महिने झाले दादा, 12 महिने झाले दादा उपोषण करायचे. ठीक आहे, ठीक आहे, मांडतो. 1 मिनिट मी मांडतो. ठीक आहे, चला. भूमिका आपली स्पष्ट करा. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे.
हो ना म्हणूनच हक्काला सांगा. म्हणून चला चला तुमचे अध्यक्ष चला चला तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या थांबा जरा बाहेर बसा माझं झालं बोलतो मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी तुझ्या घरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो सार्वजनिक ठिकाणी बोलणे मी बोलतो मला कळतं काय बोलायचं ते या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण 1500 रुपये त्यावेळेस आम्ही ठरवलं की गोरगरिबांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलींना पण संपूर्णपणे 2019ला मी वेगवेगळ्या मान्यवरांशी बोललो कारण अशा प्रकारचं तिकीट वाटप करत असताना कुणाला दुखवायचं नसतं वडीलधारी असतात महिला भगिनी असतात तरुण सहकारी असतात त्यांनाही वाटलं पाहिजे किंवा आपल्यालाही त्या ठिकाणी विचारपूस केली आणि सगळ्यांना चर्चा करून मी नंतर राजूचं तिकीट नुसतं तिकीट फायनल केलं नाही सुदैवाने त्याच्यानंतर आपलं सरकार आलं अस्मत्करांनो दुर्दैव आहे 3 महिन्यांनीच करोना आला तरी राजू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांना सांगितलं तुम्ही डगमगू नका थोडंसं संकट मोठं आहे जीवाभावाचे माणसं अचानक आपल्याला सोडून जात आहेत करोनासारखं गंभीर संकट हे जगावर आलंय आपल्या महाराष्ट्रावर आलंय आपल्याला पहिल्यांदा माणुसकी म्हणून आपल्या मायमाऊलीला वाचवायचंय आपल्या मुलाबाळांना वाचवायचंय आपल्या बांधवांना वाचवायचंय आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना वाचवायचंय आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं त्याच्यातून काय झालं विकासाच्या करता जेवढा निधी मला द्यायला पाहिजे होता तेवढा मी देऊ शकलो नाही का तर मला ॲम्ब्युलन्स घ्यावे लागल्या व्हेंटिलेटर्स घ्यावे लागले त्याच्यामध्ये वॅक्सिन द्यावं लागलं त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल उभी करावी लागली त्यामध्ये चांगली हॉस्पिटल त्याच्यातल्या सुविधा द्याव्या लागल्या ऑक्सिजन कित्येक आमदार मला फोन करायचे दादा आमच्या इथं ऑक्सिजन कमी पडलाय ताबडतोब गाडी पाठवा अशा पद्धतीनं ज्या ज्या घटना घडत होत्या त्याच्यावर मात करण्याचं काम आम्ही सगळेजण करत होतो तुम्ही आम्हाला आधार देत होता राजू त्याच्यामध्ये मेहनत घेत होता बाकीचे सगळेजण प्रयत्न करत होते त्यामुळं
बसमतकरांनो, मला 5 वर्षामध्ये मी 5 वर्षात राजूला इथल्या विकास कामाच्या करता जवळपास 2000 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्या ठिकाणी दिली। परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ह्याच्यापेक्षा जास्त मला द्यायची होती, पण साधारण ते मधलं 1-1.5 वर्ष त्याच्यात गेलं। आपले साधारण 1300 कोटी रुपयाचे बंधारे आपण बसमतच्या करांकरता मंजूर केले। आपण वेगवेगळ्या गावचे रस्ते 25-15चा निधी, सामाजिक न्यायाचा निधी, माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या विकासाच्या करता शादीखाने असतील किंवा आमचे दफनभूमीचे कंपाऊंड असेल किंवा त्यांच्या काही सुविधा असतील त्या देण्याच्या करताचा निधी, एडीबीच्या रस्त्याच्या करता 232 कोटी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत दुर्गामाता मंदिर कुरुंदा, बाराशिव हनुमान तीर्थक्षेत्र, सिद्धेश्वर पर्यटन क्षेत्र, पिंपळा चौरे, थोरावा, खोडकेश्वर महादेव मंदिर सोमठाणा, ह्या असल्या वेगवेगळ्या कामांना जवळपास मी त्याच्यामध्ये त्यांनी मागितलेले 15 कोटी रुपये निधी मंजूर केला। मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा निधी कमी पडला तर राजूच्या प्रेमाखातर, तुमच्या आग्रहाखातर अजून त्याला निधी द्यायला मी कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या। मी त्याच्या संदर्भामध्ये उद्याच्या काळात तिथं कशा पद्धतीनं तिकीट द्यायचं आणि काय करायचं, आणि एकदा पुढं आपलं सरकार येऊ द्या। आता राजूला फक्त आमदार नाही ठेवणार, पुढची पण व्यवस्था करतो, पण त्याच्याकरता राजूला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं लागेल। ही जबाबदारी तुमची आहे, माय माऊलींनो तुमची आहे, माझ्या बांधवांनो तुमची आहे। हे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याच्या बायकोचं, त्याच्या आईचं, त्याच्या घरातल्यांच्या मताने होणार नाही। शेवटच्या माणसांनी पण त्या ठिकाणी घड्याळाला मतदान केलं पाहिजे। सगळं कुठे झालं, चालू झालं। जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल। बसमतकरांनो, घड्याळ विश्वासात मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी आहे, ही महंतांची भूमी आहे, ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही बुद्धिवंतांची, कर्तृत्वान सुपुत्रांची भूमी आहे। ह्या माझ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये ज्ञानवंतांची, प्रज्ञावंतांची, बुद्धिवंतांची, कलावंतांची, कष्टकऱ्यांची ही भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे। हिचा आपण सगळेजण आदर करतो। यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना मी वारकरी समाज, शेतकरी समाज, माझी माय माऊली बहीण, माझे शेतकरी बांधव, या सगळ्यांचा विचार, तरुण तरुणींचा पण विचार, ते प्रशिक्षण देत असताना मी तरुण तरुणींचा पण विचार केला। त्याच्यातनं पण आपण त्यांना प्रशिक्षण देतोय आणि त्यांना 6000, 8000, 10000 वेतन त्या ठिकाणी देतोय। मला विदर्भाला लागून असणारा माझा हिंगोली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या मराठवाड्यातला अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि जवळपास आता हा जिल्हा होऊन 25 वर्ष झाली। रौप्य महोत्सवी वर्ष आता चालू आहे। मला राजू नवघरे एकदा आला, म्हणला दादा आमचा जिल्हा होऊन बघता बघता 25 वर्ष झाली। आमच्या इथं जिल्हा लहान असल्यामुळं अनेक गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाही। म्हणलं काय पाहिजे तुला? तो म्हणला दादा
तुम्ही मागणी मान्य करणार का? म्हणलं तू मागून तर बघ. तो म्हणला आम्हाला आमच्या भागातल्या मुला मुलींच्या शिक्षणाच्या करता मेडिकल कॉलेज मंजूर करा. मेडिकल कॉलेज मंजूर केलं. बसमतकरांनो, एक मेडिकल कॉलेज उभं करायला 1000 कोटी रुपये लागतात. 1000 कोटी रुपये. पण त्याची मागणी रास्त होती. माझ्याही हिंगोलीच्या परिसरातल्या, माझ्या बसमतच्या बाकीच्या भागातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता पुण्या मुंबईला येणं परवडत नाही. तिकडं नाशिकला जाणं, संभाजीनगरला जाणं परवडत नाही. आणि त्यांच्याकरता आपण मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केलं. हिंगोली ही संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. या परिसरातनं कयाधू असेल, पूर्णा असेल, पैनगंगा असेल किंवा आसना असेल, या नद्यांच्यामुळं माझ्या हिंगोलीचा सगळा हा परिसर भूमी सुपीक बनलेली आहे. कयाधू सारख्या नदीला पौराणिक आणि धार्मिक अशा प्रकारचं महत्त्व आहे. इथं केळी, ऊस, ज्वारी, हळद, कापूस, सोयाबीन ही पिकं इथला माझा बहादर शेतकरी अतिशय कष्टाने पिकवतो. हळदीच्या बाबतीमध्ये देखील एक बसमत हळदीचा नवा ब्रँड आपण त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. ह्या हळदीला देशभरातनं मागणी आहे. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण हळदीपैकी जगात 80% हळद भारतामध्ये पिकवली जाते आणि देशातल्या एकूण उत्पादनाचा महाराष्ट्राचा वाटा 50%. 50% म्हणजे जगातली जवळपास 35 ते 40% हळद ही एकट्या माझ्या महाराष्ट्रामध्ये तयार होती. आणि त्याच्यात माझ्या बसमतकरांचा, हिंगोलीकरांचा सिंहाचा वाटा आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट करतो. अशा पद्धतीनं एक अतिशय कष्ट करणारा समाज इथं काम करतोय. हे सगळं करत असताना एकट्या हिंगोलीमध्ये जवळपास 50,000 हेक्टरवर माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये हळदीचं क्षेत्र आहे. आणि त्याच्यामुळं मी हळदीच्या बाबतीमध्ये पण उत्तर भारतातील व्यापारी सांगलीऐवजी आता हिंगोलीतल्या हळदीला पसंती द्यायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळं इथल्या हळदीला देशभर अशा प्रकारची मागणी आहे. हळदीला आता GI मानांकन सुद्धा मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आम्ही इथं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे देखील आपल्याकडे दिलेलं आहे. लॉजिस्टिक पार्क दिलेला आहे. इथली साखर कारखानदारी चांगली चालावी म्हणून वेळोवेळी मी मदत केलेली आहे. राजू तो त्याचा साक्षीदार आहे. त्या पद्धतीनं मी भेदभाव करत नाही, कारण माझ्या शेतकऱ्याचा ऊस तिथं जातो. शेतकऱ्याला जात नसती. तुमची माझी सगळ्याची जात शेतकरी जात, बाकी जात आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या जातीचे काय प्रश्न असतात हे आम्हा लोकांना चांगले बारकाईनं माहिती आहे. आणि त्याकरता मी ऊसाच्या बद्दल पण अडचणी आल्यानंतर तिथं मदत करत असतो. केंद्राची तिथं मदत आणत असतो. केंद्राचे NCDCचे पैसे मंजूर करत असतो. ह्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. जसं आम्ही माझ्या माय माऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना आणली, तसं आम्ही माझे बांधव म्हणायचे की दादा बहिणींच्याकडे जास्त लक्ष, आमचं काय, तुमच्याकडे लक्ष दिलं. आता इथून पुढं तुम्ही 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवरचं लाईट बिल भरायचं नाही. लाईट बिल माफ. 44 लाख शेतकऱ्यांचं 14,900 कोटी रुपयाचं लाईट बिल राज्य सरकारच्या तिजोरीतनं मी तुमच्या वतीनं महावितरणला भरणार. माझ्या शेतकऱ्यांनी तुमचं केळी असेल, हळद असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, जी काही पिकं तुम्ही घेता ती चांगल्या पद्धतीनं घ्या. शेतकऱ्यांनो, अनेक वर्ष मी 10 वर्ष ऊर्जा मंत्री होतो. सुनील तटकरे साहेब पण ऊर्जा मंत्री काही काळ होते. लोकांची बऱ्याच वर्ष मागणी आहे की दादा 8ही दिवसा वीज मिळाली पाहिजे. मला तुमची मागणी पटलेली आहे, कारण रात्री अपरात्री लाईट आल्यानंतर विंचू काट्याचं, आता तुमच्या भागामध्ये बिबटे नाही आहेत, परंतु काही भागात बिबट्याचं संकट, सापकाट्याचं संकट, घरातली बाया माणसं पण घाबरून जातात. त्याकरता मी आज तुम्हाला बसमतकरांना शब्द देतो, वर्षभराच्या आत मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरू करणारे, रात्री नाही. आता इथून पुढं 8.5 लाख सौर ऊर्जा पंप आम्ही तुम्हाला देणार. महाराष्ट्राला सूर्यप्रकाश उगवला, तुमची मोटर चालू,
सूर्यास्त झाला, मोटार बंद, घरी जायचं, बायका मुलांच्या मध्ये काय असेल ते व्यवस्थितपणे त्यांच्यामध्ये बाकीचा वेळ घालवायचा. हे गरज आहे, ही समाजाची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं आता 9,500 मेगावॅट वीज सोलर करण्याच्या करता ऑर्डर काढल्यात, कामं सुरू झालेली आहेत. 6 महिन्यात काही कामं होतील, काही 8 महिन्यात होतील, जास्तीत जास्त वर्षात. म्हणून मी सांगितलं वर्षभरात तुम्हाला दिवसा वीज देणार. शेतकऱ्यांच्या करता ते आपण केलं. मध्ये मला राजू नवघरेंनी सांगितलं की दादा आम्ही आता तीर्थ दर्शन योजना आणलेली आहे, पण त्याच्या आधीच आमच्या पठ्ठ्यांनी 65,000 महिलांना घेऊन पांडुरंगाचं दर्शन घडवलं, विठ्ठलाचं दर्शन घडवलं पंढरपूरला जाऊन. असा आमदार असायला पाहिजे. एवढा समाजातले बारीक सारीक प्रश्न समजून घेणारा, तिथं समाजाला काय लागतं, समाजाच्या करता काय आपण केलं पाहिजे, त्या प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या करता माझे बॅरेज झाले पाहिजेत. हळदीला माझा भाव आला पाहिजे. हळदीचं केंद्र इथं सुरू झालं पाहिजे. इथं केटीवेरचं बॅरेजमध्ये रूपांतर झालं पाहिजे. इथं वेगवेगळ्या पद्धतीने विकासाचा निधी आला पाहिजे. सतत विधिमंडळामध्ये देखील आग्रही भूमिका त्याची असायची. आज देखील तो त्या पद्धतीने ऐकतो. माझी तुम्हाला विनंती आहे बसवतकरांनो, राजूला एकटा सोडू नका. तुम्ही राजूची साथ शेवटपर्यंत, नाहीतर राजूला म्हणायचं राजू लढ, तो लढ, आम्ही कपडे सांभाळतो, आणि कपडे पण तिकडं तुम्ही पण तिकडं, राजू एकटाच तिकडं. तसलं नाही चालणार. तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. तुम्ही बसमतमधनं साथ द्या. महाराष्ट्रात साथ द्यायला हे अजित पवार खंबीर आहे. हा अजित पवारचा वादा आहे. मी बाकीचं सगळं सांभाळतो. त्यामध्ये आत्ता देखील माझ्या माय माऊलींना तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, या वीज माफीची माझ्या 52 लाख महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देण्याची, माझ्या मुलींना गरिबांच्या त्या ठिकाणी कॉलेजचं शिक्षण फ्री देण्याची, माझ्या 12वी डिप्लोमा डिग्री झालेल्या मुलामुलींना प्रशिक्षण देण्याकरता 12वीवाल्यांना 6,000, डिप्लोमावाल्यांना 8,000 आणि डिग्रीवाल्यांना 10,000. तुम्ही प्रशिक्षण घ्या. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन सरकार देईल, त्याकरता आपण पैसे खर्च करणार. कारण तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. माझी मुलं मुली स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत. त्याच्या संदर्भात वेगवेगळी महामंडळं काढलेली आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका. आत्ताच परवा जळगावला जाऊन लखपती दिदीचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी घेतला. देशाचा 3 कोटी माझ्या महिलांना लखपती दिदी करायची. त्याच्यातल्या 50 लाख महिला माझ्या महाराष्ट्रातल्या लखपती दिदी झाल्या पाहिजेत. ही आमची भूमिका आहे. त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही भेदभाव करत नाही. सर्वसाधारण समाजाच्या करता मुलांना मुलींना सारथी काढलं. मराठा समाजाच्या मुलामुलींना, माझ्या इतर मागासवर्गीय मुलामुलींच्या करता महाज्योती काढलं. माझ्या मागासवर्गीय मुलामुलींच्या करता बार्टी काढलं, बार्टी संस्था. त्याच्यामध्ये मातंग समाजाचे म्हणायचे, दादा आम्हाला बार्टीचा फायदा जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही, आमच्याकरता काहीतरी करा. त्यांच्याकरता आता आरटी संस्था काढली. आरटी. माझ्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढली. माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचा, दादा तुम्ही अमृत पण इतरांच्या करता काढलं. अमृत काढलं, सारथी काढलं, आरटी काढलं, बार्टी काढलं, त्याच्यामध्ये टार्टी काढलं, त्याच्यामध्ये महाज्योती काढलं. आम्ही काय केलं? आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. आम्ही पण भारतामध्ये राहतो. आम्हाला पण मदत दिली पाहिजे. मी कॅबिनेटमध्ये त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली. मार्टी. तुम्ही बघा, नुसतं तेवढं नाही केलं. मौलाना आझाद महामंडळाला 1,000 कोटीचं भाग भांडवल केलं. 1,000 कोटी. तिथं सरकारी गॅरंटी नव्हती, 60 कोटीची होती. माझ्या लक्षात आलं की नाही, ह्याही समाजामध्ये आमची मुलं मुली गरीब आहेत. त्यांच्याकरता मग आपण 500 कोटी रुपयाची सरकारची गॅरंटी दिली. त्याच्यातून त्याही घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मागे लोकसभेला आमच्याबद्दल अफवा पसरवल्या, आमच्याबद्दल खोटं नाटक सांगितलं. आम्ही कधी जातपात भेदभाव धर्म असं केलं नाही.
आम्ही शिवाजी महाराजांनी दाखवून गेलेल्या रस्त्याने चाललोय, पण काही म्हणले हे संविधान बदलणार आहे. आत्ताच मला संविधान दिलं. संविधान परवा आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी, जिल्हा अध्यक्षांनी संविधानाचं विश्वंभर तुलाही माहिती, तुम्ही वाचन केलं, तुम्हाला आदेश होते पार्टीचे. अरे संविधान तुमच्या माझ्या भारताचं इतकं महत्त्वाचं आणि आदर्श असा आहे की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते जगात सर्वोत्कृष्ट संविधान आहे. सूर्य आणि चंद्र असेपर्यंत आपल्या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. पण सांगितलं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या लोकांना अडचणी येणार, सगळं साफ खोटं सांगितलं. आता संविधानाचा आम्ही आदर करतोय की नाही? पंतप्रधान करतात की नाही? तिथं नतमस्तक आपण होतो की नाही? हे सगळं आपण करतोय ना, पण खोटं नाटं सांगितलं. आज पण वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही वेगळे आंदोलन करण्याचा, ठीक आहे तुम्हाला विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण लोकांना तुम्ही चुकीचं का सांगता? त्यावेळेस माझ्या आदिवासी समाजाला पण खरं वाटायला लागलं, माझ्या खरं वाटायला लागलं, माझ्या आपण काढणार आहे. आम्ही काही तिथं गप्प बसणार आहे? आम्ही सगळ्या जाती धर्माचं संरक्षण करणारे आहोत. आम्ही असं तसं नाहीये. तो महाराष्ट्रीयन असला पाहिजे, तो भारतीय असला पाहिजे, त्याला भारताबद्दल प्रेम अभिमान असला पाहिजे, त्याला महाराष्ट्राबद्दल प्रेम आणि अभिमान असला पाहिजे. त्या सगळ्यांचं समर्थन आणि त्यांचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे चाललोय. खूप चांगल्या चांगल्या योजना आपण समाजाच्या करता आणल्यात. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबांनो, त्यामध्ये महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, अक्षम्य गुन्हा. त्याला माफी कुठल्याही परिस्थितीत नाही. दोषी कुणी असो त्याला आम्ही सोडणार नाही, किती मोठ्या बापाचा असो किंवा किती कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याचा असो, काय आम्हाला घेणं देणं नाही. सरकार येतील, सरकार जातील, पण महिलांच्या सुरक्षतेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम हे आम्ही लोक त्या ठिकाणी करणार. त्याबद्दल कुणाचं काही ऐकणार नाही. आज काय होतंय समाजामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडतायत. त्याच्या संदर्भामध्ये आता भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमुळं आता महिलांना घर बसल्या ई तक्रार करता येणार आहे. नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना फाशी आणि जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. फाशीच, दुसरं काही नाही. कारण त्यांची लायकीच ती आहे. नराधम आहेत, विकृत आहेत. असली माणसं समाजाला मध्ये नसता कामा नये. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्या मायमाऊलीला पण आहे, त्या आमच्या मुलीला पण आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि EFIR आपण आता त्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे. FIR नोंद होत नव्हती, मागं वेळ लागायचा. बदलापूरला आपण बघितलं, अडचणी येत होत्या. काही शाळा असो, रुग्णालय असो, पोलीस ठाणे असो, यांनी कोणत्याही पातळीवर हायगाई केली तर त्यांना सोडणार नाही. त्यांनी त्याच्यामध्ये माणुसकीच्याच दृष्टिकोनातून लक्ष घातलं पाहिजे. अजिबात कुणाला माफी याच्यामध्ये नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. या संदर्भामध्ये कायदे आता कडक केलेले आहेत. मी तर एका ठिकाणी वेगळंच बोललो, तुम्ही वाचलं असेल. परत त्याचं धाडसच नाही झालं पाहिजे. त्याचं धाडस करायला त्याच्याकडे सामानच नाही राहिलं पाहिजे, म्हणजे सगळं संपतं. अशा पद्धतीनं ही असली ही पिल्लावळ त्याच्याशिवाय गप्प बसणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आया बहिणींनो. काल एक 2-3 दिवसापूर्वी वेगळी घटना घडली. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या परिसरामध्ये उभा केलेला पुतळा तो त्या ठिकाणी पडला. सगळ्यांना वेदना झाल्या. हे असं अजिबात होता कामा नये. कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीमध्ये होता कामा नये. ही महापुरुष आहे. आज महाराजांचा इतिहास ऐकला तर अंगावर शहारे उभे राहतात.
असा दैदिप्यमान महाराजांचा इतिहास। आणि त्या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली त्याच्यात कुणी पण दोषी असो, कुणी पण, ह्याच्यात राजकारण काही जण करतात, ठीक आहे, त्यांचं त्यांना लकलाप, परंतु ह्याच्यामध्ये माफी अजिबात नाही, हे कुणालाही पटलेलं नाही। मी तर मगाशी अहमदपूरला त्याच्याबद्दल माफी मागितली। ह्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की जे आपलं दैवत ते दैवत, त्याच्यामध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही, त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही। त्याच्या खोलामध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल, आता वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, ते काम अमक्याने केलं, तमक्याने केलं, फलाने केलं, कुणी करू द्या, भूतानी तर नाही केलं ना, कुणीतरी माणसानीच केलं ना। जो कोणी त्याचा अधिकारी असेल, जो कोणी तो कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याला काळ्या यादीत टाकून परत त्याला कुठलंही काम नाही मिळालं पाहिजे। आणि त्याच्यापेक्षा परत अशा प्रकारच्या घटना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्याही बाबतीमध्ये घडता कामा नये आणि इतर पण कुठल्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडता कामा नये, अशा पद्धतीचा निश्चय आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे। आणि त्याच्यात कुणालाही मुलायजा ठेवला जाणार नाही, हा देखील शब्द आजच्या बसवाच्या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो, कारण ती गरज आहे। ह्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं काही स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। मला बसवतकरांना तुम्ही सांगा, कोण राज्य सरकारमध्ये सरकार चालवत असताना कुणाला वाटणार आहे आपल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये अशी काहीतरी वेगळी घटना घडावी? कुणालाच नाही वाटणार, कुणालाच नाही वाटणार। पण कशा पद्धतीनं एक वेगळा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। बदलापूरच्याही बाबतीमध्ये ह्या घटना आत्ताही मला कळलं की बदलापूर त्या भागामध्ये एक अशीच अत्याचार करणारी घटना, कुणी कुणावर अत्याचार करावा? बापानी पोरीवर केला, काय करायचं? बापानी पोरीवर, अरे काय माणुसकी राहिली का नाही? ही कुठली पद्धत, ही कुठली विकृती? हे कुठले नराधम जन्माला राहिलेले? आणि म्हणून एवढा मोठा समाज, ह्या समाजामध्ये प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखली पाहिजे। ज्या प्रकारे इथं तुमचा आमदार म्हणून राजू भैया त्याची जबाबदारी ओळखून तुमच्या विकासाच्या कामाला दिवस रात्र मेहनत घेत असतो, कष्ट घेत असतो, काम करत असतो, तशा पद्धतीने प्रत्येकाने आपली काय जबाबदारी आहे, आपण जबाबदार नागरिक आहात, ह्याचं ताळमेळ आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे। आज पण इथं आल्यानंतर ठीक आहे, प्रत्येकाला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। आता काही मला इथं निवेदन आली, आम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। मागं पण वेळोवेळी आम्हीच पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना पहिलं आरक्षण दिलं, मराठा समाजाला पण दिलं, मुस्लिम समाजाला पण दिलं, परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही। दुसऱ्या वेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, त्यांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला, हायकोर्टात टिकलं, सुप्रीममध्ये त्या ठिकाणी टिकलं नाही। त्याच्यानंतर पुन्हा आता एकनाथराव शिंदेंच्या सरकारमध्ये आरक्षण दिलं गेलं। त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलांना मुलींना आत्ताच मला कोणीतरी पत्रकार सांगत होते ते मुलाखतीच्या वेळेस की दादा काही काहींना मेडिकलला ॲडमिशन, काही काहींना वेगवेगळ्या पद्धतीनं नोकऱ्या वगैरे मिळालेल्या आहेत, कारण 52% आरक्षण इतर घटकाला आहे, 10% EWSला आहे, इकॉनॉमी विकर्स EWSला आहे, आणि 10% मराठा समाजाला दिलेलं आहे। आता त्याच्यातनं मागणी अशी आहे की आम्हाला असं आरक्षण नको, आम्हाला OBC मध्ये आरक्षण पाहिजे। त्याच्याकरता मधल्या काळामध्ये इकडं निजामशाही होती, ती हैदराबादला पाठवून तिथलं रेकॉर्ड 12-15 लोक तिथं बसवलेले आहेत। ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। मित्रांनो, आम्ही देखील मराठ्याच्या पोटेच जन्माला आलेलो आहे, आम्हाला पण कळतं ना की समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे। भेदभाव करून चालत नाही, दुर्लक्ष करून चालत नाही, परंतु माझ्या बांधवांनी पण, माझ्या विशेषतः तरुणांनी पण थोडंसं समजुतीनं घ्या ना। त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला, मागचाही इतिहास काढून बघा,
कुणी त्यावेळेस काय काय केलं त्या परिस्थिती बघून लोक आपली स्टेटमेंट त्या ठिकाणी बदलत असतात. मी तर आज पण बसमतकरांना जाहीरपणे सांगतो की मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहेच. विधिमंडळाने एकमताने ठराव केला, दोनदा केला. राजू तू पण होता ठराव करताना, कुणी एका ओळीमध्ये ठराव झाला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विरोध कुणाचाच नाहीये. ह्याही गोष्टीचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. मित्रांनो, आम्ही अनेक घटकाला आज मी बघितलं, नेतृत्व जनसामान्यांचे राजू भैया नवघरे, रितेश सतीश बागल. मला रितेश इथं बसलाय, मला तो सांगत होता की दादा कशा पद्धतीनं पुस्तक दिलं. जरी एखादी अडचण आली त्याच्या संदर्भामध्ये काही अडचण, त्याच्या तो दिव्यांग आहे ना, किती टक्के? 50% दिव्यांग आहे, तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अतिशय एक तरुण नव नेतृत्व, मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये उभरतं नेतृत्व राजू भैया नवघरेच्या नावाने हे पुस्तक त्यांनी तयार केले. मी त्याच्याकरता माझ्या रितेश सतीश बागलचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. शेवटी पुढच्या पिढीला पण राजू भैयांनी काय काम केलेलं आहे ह्याची ओळख काय फक्त बसमतमध्ये राहून चालणार नाही. जिल्ह्यात पोहोचली पाहिजे, मराठवाड्यात पोहोचली पाहिजे, राज्यात पोहोचली पाहिजे. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. पण त्याच्याकरता तुमची सगळ्यांची साथ ही अतिशय महत्वाची आहे. आज ज्या उत्साहाने राजूला कसं तर 3 दिवसापूर्वी सांगितलं की आज संध्याकाळी सभा आहे, 3 दिवस 2 दिवस काल तर म्हणजे एक तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळा समाज जमला. खरोखरीच तुम्हाला मी धन्यवाद देतो. जर 8-10 दिवसापूर्वी सांगितलं असतं तर किती पटांगण आपल्याला लागलं असतं कुणाला माहिती. पण नुसती गर्दी करून चालणार नाही. गर्दीचं रूपांतर मतपेटीमध्ये झालं पाहिजे, मशीनमध्ये झालं पाहिजे, त्याच्यामध्ये घड्याळाला झालं पाहिजे. ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवा. नवीन नेतृत्वाला साथ द्या, नवीन नेतृत्वाला आशीर्वाद द्या, नवीन नेतृत्वाला भरभक्कम पाठिंबा द्या. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला राजू कुठेही एवढा देखील तडा जाऊन देणार नाही, हा विश्वास आणि ही खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो. कारण मी त्याचं काम जवळनं बघितलेलं आहे. म्हणून मी एवढा अधिकारवाणीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. माय माऊलींनो, तुम्ही देखील हे लक्षात ठेवा. तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या निमित्तानं दोन्ही हात तुम्ही माझे सगळे रक्षाबंधनाने बांधलेले आहेत आणि त्याच विश्वासाने मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पण राजूची साथ ही कुठेही सोडू नका. तुमच्या भावाच्या नात्याने, तुमच्या मुलाच्या नात्याने तुम्ही त्या राजूला मदत करा, आशीर्वाद द्या. आणि पुन्हा एकदा उद्याच्याला ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील, महायुतीचे उमेदवार म्हणून आज राजूची उमेदवारी ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही स्वतः उमेदवार आहेत, तुम्ही स्वतः उमेदवार आहेत असं समजून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आता आलाच, आता काय झालंच, आपलं गाव पॅक, सगळं काही झालं, असलं करून चालणार नाही. माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण विनंती आहे की मी तुम्हाला कधी अंतर पडून देणार नाही. तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या. मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माला योग्य पद्धतीनं हो करायचा. ताई, तुझाच विचार करायचा मला चांगलं माहिती आहे. बरं झालं तू आठवण केली. अंगणवाडीचा तर विचार मी करणारच आहे. ह्यावेळेस तुला मोबाईल फोन दिला की नाही? दिला की नाही? एक मिनिट, दिला की नाही? हो किंवा नाही म्हण. काय एक मिनिट, काही रक्कम पण वाढवली, पण ती अजून वाढवण्याची गरज आहे. हे अर्थमंत्री म्हणून मला मान्य आहे आणि त्या पद्धतीनं मी तुला करून देईल. तू त्या ठिकाणी काळजी करू नको. आम्ही पोलीस पाटलाचं, थांब रे बाबा, पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, कोतवालांचं मानधन वाढवलं, आशा वर्करांचं मानधन वाढवलं, काही प्रमाणामध्ये त्या माझ्या अंगणवाडीच्या पण महिलांचं काही प्रमाणात वाढलं, पण त्यांची अजून जास्तीची मागणी आणि रास्त आहे, त्याबद्दल दुमत नाही. ते संगणकवाल्यांचं पण ते कॉन्ट्रॅक्टवर आहेत 2012 पासून.
अशा पद्धतीनं काहीतरी तो विषय आहे। त्याही संदर्भामध्ये मी अर्थमंत्री या नात्याने लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल। तसंच त्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पेन्शनच्या बद्दलचा प्रश्न होता। आम्ही 14% आमचे 10% त्या कर्मचाऱ्याचे म्हणजे सरकारी व्यक्तीचे, आता 18.5% केंद्राचे आणि 10% म्हणजे 18.5% राज्य सरकारचे 10% तुमचे। त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने रिटायर झाल्यानंतर पेन्शनचे पैसे मिळतील। अतिशय व्यवस्थितपणे तो निर्णय एकही मिनिटचा विलंब न लावता मागच्या कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। अनेक महत्त्वाचे पैनगंगा वैनगंगा नारपार असे खूप महत्त्वाचे निर्णय आपण राज्य सरकारमध्ये घेतलेले आहेत आणि ह्यावेळेसचा अर्थसंकल्प अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे। ह्या योजना बांधवांनो वीज माफीच्या किंवा माझी लाडकी बहीण किंवा इतर ह्या पुढे चालू ठेवण्याच्या करता पुन्हा आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे आणि त्याकरता ते तुमच्या हातामध्ये, ती ताकद तुमच्याकडे, त्या ताकदीचा तुम्ही वापर करावा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद दादा। काय ते हा मगाशी एक राहिलं, आमच्या राजूने काही मला मागणी केलेली होती, बोलता बोलता त्यामध्ये राहून गेलं। एका पुलाची मागणी होती, विशेषतः माझा पूर्णा नदीवर नालेगाव पिरजाबाद जवळा बाजार पूल 27 गावांचा दळणवळणाला मदत करणारा, त्याही पुलाच्या संदर्भामध्ये मंजुरी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल आणि केळी पाझर तलाव व सिद्धेश्वर उपसा सिंचन योजना ह्याचा पण सर्वे करण्याच्या बद्दलच्या सूचना ह्या त्या ठिकाणी दिल्या जातील। याबद्दलची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण